आपल्याकडे कायम काही ना काहीतरी सरप्राईजेस असतातच, तशीच आजही आहे. पण आज सरप्राईजेस आहेत मास्टर्ससाठी. शिवाय मला असंही कळलंय की आज कोणीतरी आपल्याकडे येणार आहे, बरोबर? एक खास पाहुणा येणार आहे. पण ते कोण आहेत तेच तर माहिती नाही ना. ग्रँड मास्टर तर काही आपल्याला पत्ताच लागू देत नाही आहेत. ग्रँड मास्टर अरे ते तूच सांगणार आहेस सगळ्यांना, पण सरप्राइजेस मध्ये थोडासा सस्पेन्स नको का? आता आपण येऊया आपल्या आजच्या एपिसोडच्या थीमकडे. ती म्हणजे नाती, रिलेशनशिप्स. आजच्या काळामध्ये असं झालंय की तंत्रज्ञानामुळे हे सगळं जग एकदम जवळ आलंय, पण आपली जवळची नाती कुठेतरी आपल्यापासून खूप दूर गेली आहेत. आणि हे विसरून गेलोय की या नात्यांच्या अस्तित्वामुळे आपलं अस्तित्व असतं. अर्थात ही गोष्ट झाली सगळ्या सजीव नात्यांची, रक्ताच्या, प्रेमाच्या, जवळकीची, आपुलकीची, मैत्रीची नाती. या सजीव नात्यांबरोबर अनेक निर्जीव नातीही असतात. कब्बाशी, टेबल खुर्ची, अशा प्रकारची अनेक नाती. त्यामुळे ही अशी सजीव आणि निर्जीव ह्या सगळ्या नात्यांवरती आजचा आपला एपिसोड आहे. आणि आपल्याला बघायचं आहे की त्या नात्यांमध्ये एक्सप्लोअर करताना कोणी कोणी कशी कशी नाती उलगडली आहेत, आणि तीच मजा आज आपण घेणार आहोत. त्यामुळे सर्व स्पर्धकांना अनेक अनेक शुभेच्छा. चला तर मग सुरुवात करूया नात्यांच्या या अनोख्या भावविश्वाला. आयुष्याच्या चौरस्त्यावर संभ्रमात शिष्य जेव्हा जेव्हा, योग्य दिशा दाखविण्यास मागे गुरु तेव्हा तेव्हा. गुरु शिष्याचं नातं घेऊन येत आहेत मास्टर सोनियाचे कलाकार, मुंबईचा स्वप्नील नगरकर आणि पुण्याची अक्षता. मास्टर्स, ग्रँड मास्टर, मला एक सांगायचं आहे की ह्या परफॉर्मन्समध्ये अक्षता फक्त स्वप्नीलला साथ देणार आहे. तिचा मुख्य परफॉर्मन्स नंतर होणार आहे. ओके? अरे मा परे शिव. परे मा परे सुदू परमात्मा परेशु. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि अक्षतासाठी. आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना, आपले हे गुरु आणि शिष्य, त्यांना कसे वाटले. मास्टर स्वरूप, मला असं वाटलं की अभिनय थोडं जास्त होता नृत्यात. ते जे स्टोरीचं डिपिक्शन होतं, आय फील मास्टर सोन्यानी त्याचंच ते कॉन्सेप्च्युलाइज केलं होतं. आणि स्वप्नीलनी कॅरेक्टर छान पकडलं. तर इम्प्रेसिव्ह, नाईस, ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. अमेझिंग थॉट मास्टर सोनिया. स्वप्नील, तुझं अभिनंदन एवढ्यासाठी करावं असं वाटतं की जेव्हा त्या चक्री केल्यास, सिंगल आणि मग डबल,
ते खूप करेक्टली केलंस तू. मॅडमने अभिनय तुझा एकदम चिमटा काढून खास करून घेतलेला आहे. अभिनंदन. थँक्यू सर. मास्टर सोनिया. एक मिनिट. थँक्यू मॅम. वा, आपल्या टीम मास्टर कडून स्टँडिंग ओवेशन मिळालंय. क्या बात आहे. वा. ह्या ॲक्टमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या कथ्थकमधल्या दाखवल्या होत्या. एक तर थाट रूपकमध्ये, ज्याला सुंदरपणे उभं राहणं हे कथ्थकचं अत्यंत ताकदीचं अंग आहे, ते थाट. त्याच्यानंतर चाल रूपकमध्ये, ते दोघं जण हात ठेवून जे चालतात ते त्याच्यामध्ये दाखवलं होतं. आणि अजून एक गोष्ट जी मला अत्यंत प्रिय आहे, म्हणजे दादागुरू आमचे नटराज गोपीकृष्ण एक छलांग मारून समेवर यायचे. ती छलांग स्वप्नीलला मी शिकवण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वप्नील तू ती खूप चांगली मारलीस. ती छलांग ज्या पॉईंटला उठते आणि समेवर येणं खूप खूप कठीण आहे. त्यामुळे तुलाच माहीत नाही तू आज काय केलं असते. खूप अभिनंदन, खूप जास्त अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. ग्रँड मास्टर. सुंदर झाला परफॉर्मन्स. खूपच सुबक आणि तुम्ही दोघांनी खूप ग्रेसफुल केलात तो. थँक्यू. थँक्यू मॅम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि त्याला साथ देणाऱ्या अक्षतासाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता पहिलं सरप्राईज आहे ते म्हणजे आपल्या मास्टरसाठी. एकेकाळी शिष्य असलेले हे आपले मास्टर आता अनेकांचे गुरु आहेत. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा. गुरु हा आपल्या संस्कृतीत परमेश्वर स्थानी आहे. पाहूया आपल्या या मास्टरच्या शिष्यांचं आपल्या परमेश्वराशी असलेल्या नात्यांचे काही पैलू. आपण जाणार आहोत सोनिया ताईच्या फेवरेट ठिकाणी. मास्टर सोनिया, तुमच्या एका फेवरेट स्टुडंटला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अरे मास्टर सोनिया, तू तर एकदम सॉलिड गुरु आहे. आम्हाला सगळ्यांना तू खूप आवडतोस. आमच्या सगळ्यांकडनं तुला नमस्कार. सोनिया ताई माझ्याशी खूप गप्पा मारते. जर का त्याला एका मुलाचा डान्स आवडला असेल तर ते म्हणतात क्या बात है. ती आम्हाला गुरु असतेच, पण वेळप्रसंगी ती आमची मैत्रिणीही होते, आमची आईही असते. लहान असताना आम्ही तिच्या वाड्यात खेळत होतो अंगणात. खेळता खेळता माझ्या पायात पटकन काटा गेला, पण रडू सोनियाला पहिल्यांदा आलं माझ्या आधी. म्हणजे मैत्री आमची इतकी घट्ट आहे आणि त्या मैत्रीचं आता गुरु शिष्याच्या नात्यात वेगळ्या पद्धतीने रूपांतर झालेलं आहे. गुरु शिष्य, मैत्रीण मैत्रीण, बहीण बहीण या सगळ्या नात्यांची गोळाबेरीज केली तर ती सोनिया आणि संजू. मास्टर सोनिया, कसं वाटलं हे सरप्राईज ते सांगा आणि या नात्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगा. खूप छान वाटलं. खूप खूप छान वाटलं. थँक्यू सिद्धार्थ. थँक्यू आयडिया डान्स, महाराष्ट्र डान्सचा रंगमंच. कारण की गुरुबिन ज्ञान अधुरा रे, म्हणून गुरु महत्त्वाचा असतो. क्या बात. खूप छान वाटलं मला हे सरप्राईज. बघा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या मास्टर सोनियासाठी. चला तर मग आता बोलूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सना. अंधारात सुद्धा सावली देहाची साथ सोडत नसते. चल प्रकाशात जाऊ, धरून हात सांगत असते. शरीर आणि सावली यांचं नातं घेऊन येत आहेत मास्टर स्वरूपचे शिलेदार, मुंबईचा स्वप्नील मांडवकर आणि पुण्याची शेरनी मृण्मयी. झाला जाती भेदा काळजी तुला. आवळीच्या
सूर्य पेटला चक्र भासतया तेरी जीवन येतला कुणीकडे जाऊ पाणी कुणाकडे मागू एक एक डोह डोळ्याने की आटला तुटला सागत ग मग तहारलेलं गोरग मुक्या हुंडक्यांची झाली माघारीची लगबग आसवाला आसवाचा बांध घातला तुझ्या भरोशावर जेव्हा खेळ मांडला जोरदार टाळ होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि मृण्मयीसाठी. तुझा हा परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटला हे आपण त्यांनाच विचारूयात. मास्टर सोनिया, हाऊ वॉज इट? मुलीची सावली म्हणून मुलांनी ती दाखवणं हे खूप कठीण आहे आणि ते त्या दोघांनी खूप चांगलं दाखवलं आणि वेगवेगळ्या प्रहरातली ती सावली ह्या दोन्ही गोष्टी फारच वाखाणण्याजोग्या होत्या. म्हणजे मास्टर स्वरूप अभिनंदन, खूपच अभिनंदन. थँक्यू. छान, खूप छान, खूपच छान. स्वप्नील, मृण्मयी, मला तुमची सुरुवात खूप छान आवडली. त्याच्यानंतर तुम्ही त्या रॅम्पवर गेलात आणि तिला हाताने लिफ्ट करून क्रॉस उचलून आणत आणि लिफ्ट केलं. सॉन्गचा जो एंड झाला तिथे परत ते सावलीचं रिफ्लेक्शन मला खूप स्ट्रॉंगली जाणवलं. फक्त तुम्ही जेव्हा स्क्रीनच्या मागे गेलात तेव्हा मला सिंक्रो थोडासा कमी वाटला, पण जो थॉट तुम्ही ऑन स्टेज आणलाय त्या थॉटसाठी तुमच्या दोघांनाही अभिनंदन आणि थँक्यू. कीप इट अप. थँक्यू सर. जसं ते स्टार्ट झालं, ते स्टार्टचं जे टोन पकडलं दोघांनी टिल दी एंड, इट वॉज ब्युटिफुल. थँक्यू सर. थँक्यू. वन ऑफ माय पर्सनल फेवरेट ॲक्ट. एक आयुष्यात असं असतं की कोणीही मित्र असो कोणीही असो ते आपल्याला सोडून जाणार एकदा, पण आपला सावली कधी नाही जात, सर. आपल्याबरोबर राहतात. तर ते हे कॉन्सेप्ट होतं आणि स्वप्नील ते पाणीचं व्हिज्युअल. आय लव्ह यू गाईज, कीप रॉकिंग लाईक दिस. थँक्यू सर. थँक्यू. ग्रँड मास्टर, जन्मापासून मरणापर्यंत आपल्या सदैव बरोबर असलेली आणि आपण कधीच आपल्या लक्षात न येणारी असं एक नातं आपण आणि आपली सावली. संकल्पना जितकी सुंदर तितकीच सुंदर प्रस्तुती. मजा आली बघायला. इट वॉज अ ब्युटिफुल अँड व्हेरी नीट ॲक्ट. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. आता आपल्याकडे आहे आपल्या दुसऱ्या मास्टरसाठी एक सरप्राईज. आपला गुरु जसा आपण ठरवतो तसेच आपले मित्र सुद्धा. मैत्रीच्या नात्यात देण्या घेण्याचे जमा खर्च नसतात, मागचे पुढचे हिशोब नसतात. हे नातं असतं आरशासारखं लख्ख. त्यात आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसतं. आपल्या मास्टर्सच्या या जीवाभावाच्या नात्याची ही एक छोटीशी झलक. स्वरूप माझ्यासाठी माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, माझ्या भावासारखा आहे. ही इज अ पार्ट ऑफ माय फॅमिली. एकत्रच असतो, एकत्रच सगळं शेअर करत असतो. वी वी लिव्ह लाईफ टुगेदर. म्हणजे असं आजपर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे यात त्याची जिद्द आणि त्याची चिकाटी खूप आहे. कारण 2003-2004चा जो काही फेज होता, त्याच्या बाबांचं निधन झालं. त्याचे बाबा डॉक्टर होते आणि तेव्हा त्याला खूप मानसिक ताणातनं जायला लागत होतं. त्याच्यासमोर काही त्याच्या कौटुंबिक अडचणीही होत्या. या सगळ्यांवर मात करून आज स्वरूपला पाहायला मला खूप छान वाटतंय. स्वरूप म्हटलं की धमाल, मजा, मस्ती. म्हणजे तो माझ्याबरोबर व्यायाम करायचा आणि व्यायाम झाला की आम्ही वडापाव खायला जायचो. म्हणजे शिवाजी पार्कचे कट्टे आम्ही वडापाव खाऊन असे झिजवलेले आहेत. त्यामुळे आजही व्यायाम झाला की तो असं माझ्याकडे बघतो आणि मी त्याला सांगतो की आता वडापाव नाही खायचा. पण तरी न चुकता आम्ही परत गाडी घेऊन वडापाव खाण्याची इथे जातो आणि वडापाव खाऊन येतो. आता कसं झालंय की आता तो महाराष्ट्र डान्सचा जज आहे ना,
त्यामुळे आता तो माझ्याबरोबर असतो ना तेव्हा माझी कॉलर टाईट असते. मास्टर स्वरूप, हाऊ वॉज द सरप्राईज? इट्स अनबिलिव्हेबल सिद्धार्थ. थँक्यू झी मराठी, थँक्यू डान्स महाराष्ट्र डान्स. इट वॉज अ ब्युटिफुल सरप्राईज. धनेश शेदवीकर म्हणजे माझे मेंटॉर, माझे गुरु, माझे मित्र. इज ऑल इन वन फॉर मी. सो आय एम टच्ड. मग मला असं वाटतंय की आमचं सुद्धा जिम झाल्यानंतर एकदा वडापाव खायला यायला तुमच्याबरोबर हरकत नाहीये ना? चला ना. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मास्टर स्वरूप आणि त्यांच्या मित्रासाठी. स्वागत करूयात आपण आपल्या पुढच्या नात्याचं. मेणाशिवाय वात नाही, वातीशिवाय ज्योत नाही, दोघं मिळून जळल्याशिवाय अंधार काही जात नाही. मेण आणि वातीचं नातं घेऊन येत आहेत मास्टर देवेंद्रचे दमदार, पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध आणि पुण्यकर. कधी तुझं हसणं आठवतं, कधी तुझं रुसणं आठवतं, कधी तू सगळ्यांचीच असून तुझं कुणीच नसणं आठवतं. रात्रभर तुझ्या आठवणीत मी ताऱ्यांना सुद्धा झोपू दिलं नाही. रात्रभर त्या जागल्या, पण माझा विरह त्यांना कळलाच नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपण बघूयात आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर सोनिया, हाऊ वॉज इट? ती ज्योत कशी असते ना, निस्सळ असते, त्याला काही स्क्रॅच नसतो, अशी निमुळती आणि सुंदर असते. आणि जेव्हा त्या धगीमुळे जेव्हा मेण वितळतं आणि तो जो ड्रॉप पडतो तोही तितकाच नितळ असतो, त्यालाही कुठेही स्क्रॅच किंवा काही ओरखडा नसतो. तसे तुम्ही दोघं होतात. अतिशय सुबक आणि सुटसुटीत परफॉर्मन्स, Thank you. फारच सुंदर, खूप छान, अभिनंदन. सुमेध आणि पुण्यकर, अमेझिंग परफॉर्मन्स. थँक्यू सर. एक्साइटमेंट आता होत आहे, कारण आता आपलं जे कॉम्पिटिशनचं लेवल जे आम्ही बोलतो, इट्स गोईंग हायर अँड हायर, आणि हा असा लेवल आहे आणि ते निभवतात इकडे आता. आय लव्ह दी ॲक्ट, स्पेशली पुण्यकरनी ते लिफ्ट करून ड्रॉप केला आणि दोघांनी फ्लोअरमध्ये रोल केला. ऑल द बेस्ट गाईज, कीप इट अप. आपल्या आयुष्यात असलेला अंधार आणि त्या अंधारासाठी असलेली मेन
आधार आपला जो असतो मेणबत्ती, तर ते रिलेशन दाखवायचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्यांना जेव्हा जेव्हा मी समोर आणतो ते एकदम स्टेजवर रॉक करूनच टाकतात. सो बॉयज, चक दे फट्टे. वा, चक दे तुम्हाला- परफॉर्मन्स. पुन्हा 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 कीप इट अप बॉयज. थँक्यू सर. ग्रँड मास्टर. कॅन्डल ही गोष्टच मला फार जवळची आहे आणि मला तो कॅन्डलचा लाईट इतका नेत्रसुखद जितका वाटतो तितकाच नेत्रसुखद हा परफॉर्मन्स होता. आणि स्पेशल कौतुक मास्टर देवेंद्रचं, कारण जो एंड Thank you, केला ma'am. तो इतका सुंदर होता. तो एंड अतिशय सुंदर होता, अप्रतिम. आणि जितकं सुंदर त्यांनी विचार केला तितकंच सुंदर तुम्ही त्याचा प्रस्तुती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुमचंही अभिनंदन आणि त्यांचंही अभिनंदन. Thank you. फार थँक्यू सुंदर झालं. ग्रँड मास्टर. थँक्यू. थँक्यू. आता वेळ आहे ती म्हणजे आपल्या तिसऱ्या मास्टरचं सिक्रेट उलगडण्याची. आता ते मास्टर कोण आहेत हे तुम्हाला कळलं असेलच. एक सरप्राईज त्यांच्यासाठी. त्यांच्या या नात्यात जितकी मस्ती खोडकरपणा आहे तितकाच हळवा कोपरा सुद्धा आहे. भावाला सगळी सुखे मिळावी म्हणतो राखीचा धागा, बहीण आनंदात राहावी म्हणून भाऊही असतो जागा. मास्टर देवेंद्र म्हणजे ज्याला मी भाई म्हणते, माझा 2 नंबरचा भाऊ. नुसतं बहीण भावाचं नातापेक्षा आमचं एक मित्रमैत्रिणीचं नातं जास्त आहे असं मला वाटतं. आणि आम्ही कुठल्याही लेवलवरती एकमेकाशी बोलू शकतो, इतकं स्वच्छ नातं आहे. खरं तर तो खूप गोड आहे, हे मी कधीच बोलले नाही आणि हे मी बोलते ह्याचं त्याला पण गंमत वाटेल. गोड यासाठी मी म्हणेन की माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुःख किंवा प्रत्येक व्यक्तीचा आनंद हा त्याला खरंच कळतो. पप्पा गेल्यानंतर त्यांची जी रिकामी जागा झाली ती जागा रिकामी झाली हे मला आत्तापर्यंत खरंच तुमच्या दोघांमुळे कधीच कळलं नाही. आणि मला ज्या ज्या गोष्टी तू आत्तापर्यंत केल्यास त्या सगळ्याबद्दल मला असं वाटतं सगळ्यांच्या वतीने मला तुला थँक्स म्हणायला आवडेल. म्हणजे खूप फॉर्मल आहे हा शब्द, तू जे जे केलंस ते या थँक्सच्या खूप पलीकडचं आहे. मास्टर देवेंद्र. रिअली माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप जबाबदारी पार पाडतोय मी आणि त्याच्यात खूप मनापासून आम्ही एकमेकांना बॅलन्स करत असतो. आणि म्हणजे रिअली माझे पप्पा एक्सपायर झाल्यानंतरचा जो प्रवास आहे तो खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही भावंडांनी झेलला एकमेकांवर. आणि मी कधीच ह्या टी व्हीच्या कार्यक्रमासाठी मी आत्तापर्यंत हो म्हणालो नव्हतो. कारण की मी एक वेगळ्या, मला ग्राउंड लेवलला काम करायला खूप मी वेगळ्या जगात असायचो. पण मी काय आहे हे दाखवण्यासाठी मला खरंच झी मराठीला माझ्याकडे शब्द कमी आहेत ह्या सगळ्या फिलिंग्स लोकांसमोर आणण्यासाठी. आणि थँक्यू डान्स महाराष्ट्र डान्स आणि ग्रँड मास्टर. आणि पुन्हा एकदा संपूर्ण फॅमिलीला, माझ्या बहिणी भावंडांना आणि जे कोण माझे मित्र परिवार आहेत, माझे गुरुजन आहेत, आय थिंक सो ह्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले म्हणून मी आज ह्या जागेवर बसलो आहे. आणि त्याच्याशिवाय हा पल्ला गाठणं खूप मुश्किल होतं. दीपाली, थँक्यू व्हेरी मच. मास्टर देवेंद्र, आम्ही समजू शकतो की हे नातं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप काय काय कमवू शकता, पैसे कमवू शकता, घर घेऊ शकता, गाड्या घेऊ शकता, पण नाती कमवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याचवरती एक छोटासा शेर खास तुमच्यासाठी मास्टर देवेंद्र, की खूप कमाओ पैसा, सोना हीरे मोती, बस एक बात याद रखना, कफन में जेब नहीं होती.
थँक्यू सिद्धार्थ. आम्हालाही तितकंच माहिती आहे की मला सुद्धा एक सख्खी बहीण आहे आणि बहीण नसती तर एका गोष्टीची जाणीव आपल्याला झाली नसती की आपल्या डाव्या हातामध्ये नुसती मोठ्या मोठ्या ब्रँडची घड्याळ असून उपयोग नाही. जेव्हा ती राखी बांधली जाते तेव्हा तो हात खरा खरा वजनदार दिसतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपल्या बहिणींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. पण ग्रँडमास्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज आपल्या मंचावर एक खास गेस्ट येणार आहे, तर त्याला बोलवायचं आणि आता मला वाटतं वेळ आली आहे, त्यामुळे तू त्यांचं वेलकम करूनच टाक आणि त्यांना स्टेजवर जरूर बोलून टाक. स्वागत करूया महाराष्ट्राचा चाबूक रॉक स्टार अवधूत गुप्ते. मराठी मातीचा अभिमान मराठी मातीचा अभिमान हो बोलतो जिथे चौघडा हलगी कडकडा रांगणा गडी जिथे बेभान हरकुनी जाई तयाचे भान फुलुनी छाती उभारे मान. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर तुझं खूप 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 स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अवधूत गुप्तेसाठी. थँक्यू सो मच सिद्धार्थ. थँक्यू सो मच. मला आज खूप खूप आनंद होतोय कारण मी हा मंचाचा खूप मोठा फॅन आहे. मला फक्त आमच्या गणेशोत्सवामध्ये ज्यावेळेला आपण नाचतो ना, ते असे फिरकीवाला एक नाच असतो आणि असा तो एक पतंगवाला एक नाच असतो आणि एक असा एक नंबरचा नाच असतो. बस मी तेच हा, करतो बस एवढे तीनच मला नाचायचे. आणि पूर्वी एक नागोबाचा पण नाचायचा असा, पण तो आई ओरडल्यापासून बंद केला. तर मला इथे खूप मजा येते. हे तिन्ही मास्टर्स आणि त्यांनी जी ट्रेन केलेली मुलं असतात, हे कुठनं वरनं लटकून काय येतात, खाली झोप, काय कमाल आता रे तुम्ही लोक. मी तुमच्या सगळ्यांचे सॉलिड फॅन आहे मी. आणि जायच्या आधी मला तुमच्या सगळ्यांबरोबर एक फोटो काढायचा प्लीज. हां, आणि मला माझ्या मुलांसाठी सगळ्यांचे ऑटोग्राफ तुम्ही द्यायचेत, कारण मी प्रचंड फॅन. हे काय करतात. आणि मी सगळ्यात शेवटी बोलताना त्या खुर्चीवरच्या ग्रँड मास्टरकडे येतो की जिच्याकडे बघून म्हणजे जिचे फोटो म्हणजे ज्यांचे असं म्हणणार मी पण नाही नंतर, पण जोपर्यंत ओळख होत नाही किंवा तिथे जाऊन बसत नाही तोपर्यंत आमची उर्मिला मातोंडकर आहे ती. वा. म्हणजे जिचे फोटो प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये होते आणि ते मिळाले की आई फटके मारायचे, हे करतोस मी शाळेत हे कर, असं होतं. तर ते फोटो जे हृदयाच्या जवळ होते आणि पुस्तकांच्या मध्ये होते, तो फोटो इथे आज तुम्ही आणून ठेवला आहे डान्स महाराष्ट्र डान्सनी. आणि त्या उपर म्हणजे त्यांना तोपर्यंत बघितलं ते फक्त ॲक्ट्रेस म्हणून बघितलं, पण इथे आल्यानंतर ज्यावेळेला त्यांना बोलताना बघितलं जज म्हणून, तर त्यांच्या मराठीवरचं म्हणजे किती कमांड मराठीवरची आहे. आणि इतकी वर्ष बॉलिवूडमध्ये काढल्यानंतर सुद्धा मराठी इतकं पक्क ठेवणं हे खूप मोठं काम आहे. आणि त्यांचे विचार हे त्यांच्या वाचनातनं तयार झालेले प्रगल्भ विचार आहेत. आणि त्यामुळे आय एम हर बिगेस्ट फॅन. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी हिअर. अवधूत दादा, मी विनंती करतो की तू आपल्या ग्रँड मास्टरच्या शेजारी तुझी जागा घ्यावीस. शेजारी इज द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. खरं तर त्यांच्या पायाशी बसण्याची जागा आहे आमची. पण तुम्ही माझं प्रमोशन केलं तर मी गोड मानून घेतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मराठी मातीचा अभिमान हो. आता आपण बोलूयात पुढच्याच आपल्या अशा एका सुंदर नात्याकडे. पोळलेल्या पृथ्वीला चंद्र फुंकर घालतो, पोळलेल्या पृथ्वीला चंद्र फुंकर घालतो, चांदण्यांची फुलं तिच्या अंगावर सांडतो. चंद्र आणि पृथ्वीचं नातं घेऊन येत आहेत मास्टर स्वरूपचे शिलेदार, मुंबईचे प्रतीक आणि ब्युटिफुल वेदांगी. प्रेक्षक, वेदांगीचा या मंचावरचा प्रवास जरी कालच संपला असला तरी ह्या परफॉर्मन्समध्ये ती आपल्या प्रतीकला साथ देणार आहे. त्यामुळे प्रतीक आणि वेदांगीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
जुगनू रातों में जागे तो कब सोते व्हॉट अ माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. दॅट जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघांसाठी. थँक्यू वेदांगी, प्रतीकला इतकी सुंदर साथ दिल्याबद्दल. थँक्स अ लॉट. प्रतीक, आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. मास्टर सोनिया, हाऊ वाज इट? क्रांत तकिड तकाकड तिकीड तकाकड धा क्रांत तकिड तकाकड तिकीड तकाकड धा क्रांत तकिड तकाकड तिकीड तकाकड धा धा धा. काय काय कमाल आहे प्रतीक. खूप ऊर्जा देणारा बघणाऱ्याला. ती ऊर्जा आहे तुझ्यात आणि ती आम्हालाही दिलीस आणि चंद्रासारखा शीतलही होतास. खूपच सुंदर. थँक्यू सो मच. खूप सुंदर. थँक्यू सो मच. प्रतीक, ज्या पद्धतीने तुला वेदांगीने साथ दिले तिचंही अभिनंदन. पण तुझं अभिनंदन बरेच दिवसांनी मला प्रतीक पुन्हा एकदा आवडला. चकदे फट्टे प्रतीक. वाह. सुपर. वा, खूप छान प्रतीक. थँक्यू सो मच सर. प्रतीक, मला तुझ्यामध्ये एक टॉपचा डान्सिंग सुपरस्टार दिसतोय आणि झटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स. विषय कट. कारण सिल्कचा ऍक्ट करताना एरियल जे स्ट्रेंथ लागतं आणि प्रतीक तो स्टेटमध्ये नाही आता. फॉर दॅट प्रतीक, बास. ग्रँड मास्टर, अशा गाण्यांवरती जेव्हा असे परफॉर्मर्स परफॉर्म करतात तेव्हा मला आधी जास्त टेन्शन येतं की ते कसं करतील, काय करतील. आणि जेव्हा तो प्रतीक असा वरून असा सटकन सुरुवातीला खाली आला तेव्हा मला असं वाटलं असा जर चंद्र आला असता तर मी असा काढून पटकन पर्समध्ये ठेवला असता. त्यामुळे मला तर हा चंद्र फारच आवडला. त्यामुळे ह्या चंद्राकरता आपल्या ग्रँड मास्टर कडून स्टँडिंग ओवेशन. दॅट्स इट, दॅट्स इट. किती रे सुंदर तू, किती ग्रेसफुल. अवधू दादा, सुंदर चेहऱ्याकडे बघून हम कहते थे कि आपको देख के लगता है कि चांद जमी पे उतर आया है. लेकिन ये आता हे फक्त ह्यांच्याकडे फक्त बघून नाही तर तुझ्याकडे बघून पण म्हणायला पाहिजे की चांद जमी पे उतर आया असं वाटलं. वा वा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो व्हेरी मच. पण मी खरंच कौतुक करतो कोरिओग्राफर्सचं ज्यांनी हा डान्स इथे कंपोज केला की एवढ्या छोट्याशा फ्रेममध्ये म्हणजे एक नुसतं ते वर्ण सोडलेलं कापड आहे आणि त्या कापडाचा किती सुंदर उपयोग करून घेतला आणि किती ती फ्रेम किती इनफॅक्ट ती मुलगी अशी बसली आणि तिने असं असं लाटा इथे बघायला मिळाल्या, वारा इथे बघायला मिळाला. सगळ्या गोष्टी एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये त्यांनी कसं काय केलं ही संकल्पना डोक्यामध्ये येणं हीच एक कमाल आहे. कमाल आहे सर. यू आर ग्रेट. थँक्यू. फॅन्टॅस्टिक. थँक्यू अदूत सर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या प्रतीकसाठी. थँक्यू प्रतीक, थँक्स लॉट. आता एक सरप्राईज आहे ते आपल्या ग्रँड मास्टरसाठी. आपल्या ग्रँड मास्टरचं या मंचाशी, आपल्याशी, आपल्या मायबाप प्रेक्षकांशी नातं आहेच आहे. तसंच त्यांचं मराठी रंगमंचाशी फार जवळचं नातं आहे. आता पाहूया या नात्याशी त्यांची ओळख करून देणारी एक व्यक्ती. ती कोण? ग्रँड मास्टर. 28मध्ये आम्ही या विभागाची सुरुवात केली चंद्रशाला म्हणून. त्याच्यामध्ये उर्मिला मातोंडकर लहान असताना तिथे आली होती. तिने आमच्या तेंडुलकरांच्या एका नाटकातून एका छोट्या मुलाचं ते काम करत होते. पार्वती कुमार शिबिर घेत होते मुलांचं आणि ही आली आईबरोबर. पण
तिथे त्या नृत्याच्याला ती माहीत नाही घाबरत होती का जाऊ जाऊ की नको असं तिचं द्विधामन झालं होतं. ती काही आधी बोली ना, पण मग असं म्हटलं अगं काय नाही, तुला वाटलं ना तिथे आपण नाही रमत तर परत यायचं इथे. मग तिने विचारलं तर रागावणार नाहीत ना ते? म्हटलं नाही रागावणार, कशाला रागावतील, तुला आवडलं नाही मग तू परत आलीस. ती गेली ती तिथेच रमली. 79 सप्टेंबरच्या सुमारास, त्याच्या आधीच जरा डॉक्टर लागूंचा एक फोन आला होता की मला एक साधारण 7-8 वर्षाची एक मुलगी हवी आहे आणि मला फक्त ही आठवली, उर्मिला. आणि त्याच्यानंतर त्या लमाण पुस्तकात त्यांनी तिच्याबद्दल असं लिहिले, सुमारे त्याच वयाची भूमिकेची अद्वितीय उपजत समज असलेली एक चुणचुणीत अभिनेत्री मिळाली. तिचे नाव उर्मिला मातोंडकर. तेव्हा उर्मिला, अशी तू आहेस आणि इतकी वर्ष तुला पुढे जाण्यासाठी मिळाली आहेत आणि शिक्षण हे कधीच संपत नसतं. तेव्हा शिकत राहा आणि पुढे जात राहा. खरोखरच नाती बनवताना खूप 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 वर्ष जातात आणि मराठी रंगमंचाशी नातं कधी सुरू झालं हे आठवतही नाही आता. इतकं जुनं आहे आणि इतकं जवळचं आहे आणि इतकं ते माझ्या नसानसात आणि माझ्या आत्म्यामध्ये भिनलेलं आहे. कारण मी आयुष्यभर जगभरात कुठेही गेले तरी जे काय शिकले आणि जे काय दिलं आणि जे काय मिळालं ते सर्वप्रथम रंगमंचाने दिले. आणि मला वाटतं त्यामुळे ह्या भयंकर वरती वरती उडायला लावणाऱ्या करिअरमध्ये सर्वप्रथम रंगमंचाने दिली ती म्हणजे नम्रता दिली. आणि त्याच्याकरता मी सुलभाजी आणि अरविंद पप्पा, त्यांना आम्ही पप्पा म्हणायचो, अरविंद देशपांडे आणि अर्थातच डॉक्टर श्रीराम लागू यांची खूपच ऋणी आहे आयुष्यभराकरता. दुर्मिळ, अद्वितीय, दुर्लभ माणसं होती ती आहेत आणि माझ्या आयुष्यातली कोणीच जागा ती घेऊ शकणार नाहीत. डॉक्टर लागूंनी तर माझ्या आयुष्यात मला जे दिलं आहे, गुरु पार्वती कुमार यांनी जे दिलं आहे ते मी कधीही शब्दांमध्ये सांगणं अशक्य आहे माझ्याकरता. आणि डॉक्टर लागूंसारख्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची माझी ओळख झाली, इतक्या लहानपणी झाली, हे माझं खूप मोठं भाग्य समजते मी. आणि त्यांनी जर माझ्याबद्दल असं लिहिलं असेल तर मला आज अगदी कुठेतरी आयुष्यात पोहोचल्यासारखं वाटतंय. आणि थँक्यू सो मच. इट वॉज रिअली लाईक गोईंग डाऊन मेमरी लेन. एक दुसरा लाईफ जन्म असल्यासारखं वाटते ऑलमोस्ट ते. आणि खूप सुंदर. थँक्यू सो व्हेरी मच झी मराठी आणि आयडिया डान्स, महाराष्ट्र डान्स. थँक्यू. पण ग्रँडमास्टर, मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतंय की आयडिया डान्स, महाराष्ट्र डान्सच्या वतीने तुमचं या मंचाशी, त्याचबरोबर आम्हा सगळ्यांची एक खूप सुंदर आणि एक खूप छान नातं जमलं आहे. आणि ते नातं आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. त्यासाठी आम्ही तुमचे खूप आभार मानतो. आता आपण बोलूयात पुढच्याच अशा एका सुंदर नात्याकडे. अनाथांनाही वाटत असतं कुणीतरी आपलं असावं. अनाथांनाही वाटत असतं कुणीतरी आपलं असावं. कुणाचाही आधार नसेल तेव्हा एकमेकांचा आधार व्हावं. 2 अनाथ मुलींची कहाणी घेऊन येत आहेत मास्टर सोनियाचे कलाकार, पुण्याच्या पोरी अष्टपैलू पूजा आणि अक्षता. पूजा, उद्या तुला स्वतःचं घर मिळणार आहे.
या दोघींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. आता आपण जाणून घेऊयात की आपल्या मास्टर्सना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर स्वरूप, हाऊ वाज इट? पूजा अँड अक्षता फायनेस्ट परफॉर्मर इन डान्स महाराष्ट्र डान्स माझ्याप्रमाणे. या बात. मला परफॉर्मन्स सुरुवातीपासून दोन मैत्रीण अनाथाला आहेत. अनाथ म्हणजे कुठलाही नाता नाही आपल्याला, पण आपलं जे फ्रेंड असते तिने फॅमिली बघितलं नाही, काहीच बघितलं नाही, ते मैत्रिणीच तिच्यासाठी सर्व फॅमिली आहे, ब्रदर आहे, सिस्टर आहे, सर्व काही. दॅट्स द वर्ल्ड फॉर हर. आणि परत ते चिठ्ठी फाडून ती तिकडेच गेली. दॅट वॉज ब्युटिफुल. नी रोल करून ते लेग्सचं पोझिशन आणि परत बॅक बेंड करून पिरामिड. आय लव्ड इट. मला फक्त एकच म्हणायचं आहे की झटँग पटँग सिझलिंग परफॉर्मन्स गर्ल्स. दॅट्स द वे टू गो. क्या बात आहे. वा. थँक्यू सर. जी अटॅचमेंट तुम्ही आता इथे दाखवलेत ना ती खूप कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि मला सगळ्यात जो एक्स्ट्रीम पार्ट तुमचा जो आठवला, जेव्हा पूजा जाते आणि तू हात पकडतेस आणि त्याच्यानंतरचा जो तुम्ही दोघींनी जो ॲक्ट केला आहे त्याच्यामध्ये तुमच्या सिंक्रोमध्ये जर मी बघत होतो की अक्षता कुठे दिसेल अशी, पण आय स्वेअर चकदे फट्टे गर्ल्स सुपर. खूप छान. म्हणजे एखाद्या आईला आपल्या मुलीचं कौतुक केल्यानंतर कसं वाटतं की मस्त वाटतं, म्हणजे गालात हसू येतंय. खूप खूप मजा येते मला इतकं कौतुक ऐकून. आणि क्रांत कडे काकडे तिकडे काकडे धा, क्रांत कडे काकडे तिकडे काकडे धा, क्रांत कडे काकडे तिकडे काकडे धा धा धा. क्या बात है. तबला तोड परफॉर्मन्स हुआ है भाई. ग्रँड मास्टर, ज्या लेवलला कॉम्पिटिशन पोहोचली आहे त्या लेवलच्या पुढचा परफॉर्मन्स अतिशय सुंदर, इमोशनली मुव्हिंग, टेक्निकली फ्लॉलेस. अगदी बघत राहावं असा. कोण उजवं कोण डावं असं सांगण्यासारखं काहीच नाही आहे. अतिशय हृदयाला अगदी स्पर्शून जाईल असा आणि ॲट द सेम टाइम डोळ्याला अगदी खिळवून ठेवेल असा. फारच सुंदर, अप्रतिम. थँक्यू मॅम. क्या थँक्यू. बात है. वा. अवधूत दादा, फर्स्ट ऑफ ऑल ते नृत्य इतकं सुंदर होतं, पण माझं खरंच नृत्याकडे लक्षच नव्हतं. कारण त्या दोघींचा अभिनय इतका अप्रतिम होता की आता त्या हसतायत, पण मला विश्वासच वाटत नाहीत की मगाशच्या त्या दोन मुली ह्याच आहेत का. कारण त्या दोन कुठेतरी निघून गेल्या. आणि मला कमाल वाटते सोनिया तुझी, की तू कसा असा विचार करू शकतेस. ही कल्पनाच कमाल आहे. सोनिया, मी एकच सांगेन तुला की आज तू ही कल्पना तुझ्या नृत्यातनं 3 मिनिटात सादर केलीस. तू ह्याची फिल्म बनव. अवधूत. कमाल आहेस तू सोनिया, कमाल आहेस खरंच. थँक्यू अवधूत. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पूजा आणि अक्षतासाठी. प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की अवधूत गुप्ते यांचा खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम किती फेमस आहे. या कार्यक्रमात अवधूत दादा येणाऱ्या पाहुण्याला व्यवस्थित कोंडीत पकडतो आणि धडाधड प्रश्न विचारतो. आता आज तो इथे पाहुणा आहे, तेव्हा गुरुचीच विद्या गुरुवर वापरूयात आपण, नाही का. अवधूत दादा, तुझ्यासाठी रॅपिड फायर राऊंड झालाच पाहिजे. मी तुला स्टेजवर येण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अवधूत दादासाठी. सुरू करूया. अरे बापरे. मुंबई की कोल्हापूर? कमॉन, फास्ट फास्ट. मुंबई की कोल्हापूर? पटापट पाहिजे. आणि म्हणे सोपं आहे. कोल्हापूर. दिग्दर्शन का संगीत? अरे हे माझ्या विरुद्ध कॉन्स्पिरसी म्हणजे काय असे प्रश्न काढले. नाही नाही नाही, हे पूर्ण झालं पाहिजे. दिग्दर्शन का संगीत? संगीत. लावणी की भांगडा? लावणी. दाढी की सफाचट? दाढी. हे का, हा काय प्रश्न आहे का. दाढी दाढी. स्वप्नील बांदोडकर की वैशाली सामंत? नाही मी अच्छा, धन्यवाद मला आज इथे बोलवल्याबद्दल. अच्छा, मी येतो. नाही नाही, स्वप्नील बांदोडकर का वैशाली सामंत? नाही यार, नाही सॉरी. नाही नाही, पाहिजे पाहिजे. स्वप्नील. सॉरी वैशाली. वा वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या अवधूत दादासाठी. कडे मला बोलवून जे सरप्राईज दिलंय, तुमच्यासाठी देखील मी एक सरप्राईज आणलेला आहे.
सयाजी निंबाळकर आणि जसपिंदर कौर ह्यांचं लव्ह सॉन्ग मी इथे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपला मराठी मातीचा रांगडा गडी सयाजी म्हणजेच अभिजित खांडकेकर आणि एक सुंदर पंजाबन जसपिंदर म्हणजेच प्रार्थना बेहरेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिजित, प्रार्थना, तुम्ही दोघंही इकडे आलात आणि आम्हा सगळ्यांसाठी एक खूप सुंदर परफॉर्मन्स दिलात. त्याबद्दल मी तुम्हा दोघांचे खूप आभार मानतो आणि तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सिनेमा हा एखाद्या कॅनव्हस सारखा असतो आणि त्यात नात्यांचे विविध रंग भरून चित्र सजवायचं असतं. आता ही इतकी सुंदर लव्ह स्टोरी स्वानुभवाशिवाय शक्य नाहीये, नाही का? ग्रँड मास्टर, माझ्याकडे तर याचा पुरावा आहे. दाखवू? बघा. अवधूत आणि मी एकमेकांना अगदी आमच्या लहानपणापासून ओळखतो आणि लग्नाच्या आधी 6-7 वर्ष आमची खूप चांगली मैत्री होती. तर ते आत्तापर्यंत आम्ही ती मैत्री कायम ठेवली आहे. त्याच्यामुळे आमचं रिलेशन खूप छान आहे असं मी म्हणू शकेन. नवरा म्हणून मी अवधूतला 100पैकी 110 मार्क देते. तो एक अतिशय आयडियल नवरा आहे आणि मला हे खूप सांगायला आवडेल की त्याच्या ह्या बिझी शेड्यूलमधनं किंवा त्याला वेळ नसतो, हे सगळं जरी खरं असलं तरी तो अतिशय केअरिंग, सेन्सिटिव्ह आणि खूप फॅमिली ओरिएंटेड नवरा आहे. अवधूतनी कधीच मला अशी विकत घेऊन कार्ड वगैरे कुठल्या ओकेजनसाठी दिली नाही. प्रत्येक वेळी तो एखादी कविता, एखादी चारोळी त्या ओकेजनसाठी ॲप्ट अशी माझ्यासाठी करायचा आणि मला द्यायचा आणि ते मला खूप आवडायचं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तो नेहमी माझ्यासाठी करत असतो. अवधूत दादा, कसं वाटलं सरप्राईज? काय वाटलं सांगू? झी मराठीकडनं मी एकच गिफ्ट मागतो फक्त, खरंच, बाकी काय नको.
तो कॅमेरा द्या ना मला. त्या कॅमेरासमोर लगेच बायका एवढ्या चांगल्या होतात. किती छान खोटं बोललीस गिरीजा. प्लीज मला तो कॅमेरा हवाय मला. नाही पण एक गोष्ट मला सांगायची वाटते की मी अवधूत दादाला घरामध्ये सुद्धा पाहिलंय आणि जितका उत्तम तो संगीत दिग्दर्शक आहे, जितका उत्तम तो दिग्दर्शक आहे, जितका उत्तम तो माणूस आहे, तितकाच उत्तम तो घरी पती सुद्धा आहे आणि वडील सुद्धा आहे. त्यामुळे जोरदार टाळून जाऊ दे आपल्या अवधूत दादासाठी. थँक्स आणि थँक्स गिरीजा. बाकी आपण घरी आल्यावर बोलू. पण गिरिजाताई सांगता सांगता एक गोष्ट सांगून गेली की तो खूप छान गाणं म्हणून दाखवायचा, कविता म्हणून दाखवायचा. तर मला असं वाटतं की असंच एक नाव घेणारं गाणं होऊन जाऊ दे, नाही? आजचा मला वाटतं रिलेशनशिप स्पेशल एपिसोड आहे. बरोबर. त्यामुळे रिलेशनशिप वरती एखादं गाणं किंवा गिरिजासाठी एखादं गाणं असं तुमचं म्हणणं आहे. अवधूत दादा. तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया. धन्यवाद. क्या बात है. वाह वाह अवधूत दादा, वाह. हॅट्स ऑफ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. ग्रँड मास्टर, आजचा अख्खा एपिसोड खूप सरप्राईजेसचा झालाय, नाही? आणखी एक सरप्राईज बाकी आहे. जे सरप्राईज आहे आपल्या अवधूत दादासाठी. हां, ते असं आहे की मी सगळ्यात पहिल्यांदा अवधूत दादाला मंचावर येण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अवधूत दादासाठी. अवधूत दादाबद्दल सांगायचं झालं तर अवधूत दादा ना थोडा छुपा रुस्तम आहे. मग तो पटकन गोष्टी सांगत नाही, व्यक्त होत नाही, पण आम्हाला कळून जातं, आम्हाला गोष्टी माहिती असतात. आज अवधूत गुप्ते यांचा वाढदिवस आहे. आणि म्हणूनच आज आपण अवधूत दादाचा वाढदिवस अगदी खास पद्धतीनं साजरा करणार आहोत. तो म्हणजे खास मराठमोळ्या पद्धतीनं साजरा करतोय. त्यासाठी मी बोलवतो अक्षता, पूजा आणि मृण्मयी या तिघींना. एक जे गाणं असतं जे आपल्या तोंडी कायमच असतं वाढदिवशी, ते म्हणजे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अवधूत दादा, हॅपी बर्थडे टू यू. लहानपणापासून मला वाढदिवस आवडतो माझा. मला असं वाटतं की कोणीतरी मला विश करावं, माझ्यासाठी असं गाणं म्हणावं. पण ते झी मराठीच्या मंचासमोर इथे सेलिब्रेट होईल आणि झी मराठीकडनं मला असं खूप छान गोड गिफ्ट मिळेल की उर्मिला मातोंडकर तिच्या बाजूला मला बसायला मिळेल, एवढं मोठं गिफ्ट मिळेल आणि इतके छान डान्सेसची ट्रीट मला मिळेल असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं यार. थँक्स सिद्धू. आणि माझ्या छोट्या बहिणींना सुद्धा थँक्यू व्हेरी मच. सगळे परफॉर्मन्सेस झालेत, वोट अपील सुद्धा झालंय. या आठवड्याची डान्सिंग स्टार्सची रँकिंग आहे